आता याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहू. एक्झाम नोव्हेंबर 2020ला हा क्वेश्चन आलेला होता. अ डाय इज रोल्ड, देन राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट एन ऑफ यस त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं होतं. ठीक आहे, बघा आता डाय म्हणजे जी आपल्याकडे सबसिडीमधली गोटी असते आपण ज्यांनी खेळतो त्याच्यावर बघा 1 to 6 नंबर दिलेले असतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला सॅम्पल स्पेस बघा काय मिळते. पहिले सोल्युशनमध्ये आपण लिहिणार सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस काय मिळेल तुम्हाला. यस इज इक्वल टू कुठून कुठपर्यंत नंबर असतात त्याच्यावर 1 असते, 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी म्हटलं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट म्हणजे एन ऑफ यस. ठीक आहे, तर ते किती आहेत बघा, किती आहे टोटल 6 आहेत. मग आपल्याला एन ऑफ यस किती मिळेल, 6 मिळेल. ठीक आहे, त्यानंतर बघा आणखीन आपल्याला सेकंड क्वेश्चन आला होता एक्झाम जुलै 2022 मध्ये. तर त्यांनी क्वेश्चन काय विचारला आहे बघा. अ डाय इज थ्रोन राईट सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस बघा इथे पण तेच राहील, सॅम्पल स्पेस आपल्याला मिळेल. ठीक आहे, काय मिळेल, यस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 ही आपल्याला सॅम्पल स्पेस मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक्झाम मार्च 2023 मध्ये आला होता. इफ 1 कॉइन इज टॉस राईट द सॅम्पल स्पेस यस. ठीक आहे, सोल्युशनमध्ये. ठीक आहे, तर काय मिळते बघा इथे आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल जर आपण एकच कॉइन टॉस केला. ठीक आहे, जर बघा कॉइन जर टॉस केला तर त्याच्यामध्ये कॉइनला दोनच साईड्स असतात, एक हेड असते आणि एक टेल असते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जी सॅम्पल स्पेस मिळेल, सॅम्पल स्पेस काय मिळेल तुम्हाला, एक तर हेड मिळू शकते आणि एक तर टेल मिळू शकते. ठीक आहे, तर ही झाली सॅम्पल स्पेस जर आपण एक कॉइन टॉस केला तर. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम मार्च 2025 आणि मार्च 2022 आला होता. 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली राईट द सॅम्पल स्पेस यस. ठीक आहे, आता इथे काय म्हटलं त्यांनी की आपण 2 कॉइन टॉस केले, तर 2 कॉइन जर टॉस केले तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल, सॅम्पल स्पेस आपल्याला मिळेल काय मिळेल बघा, एक बघा दोन्ही कॉइन एक तर तुम्हाला टेल मिळेल. ठीक आहे, एक तर दोन्ही कॉइन तुम्हाला हेड मिळतील. ठीक आहे, किंवा एक टेल आणि एक हेड मिळेल, किंवा पहिला कॉइन जो आहे तो हेड मिळेल आणि दुसरा कॉइन टेल मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारे याचा सॅम्पल स्पेस आपल्याला मिळून जाते. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम जुलै 2023 मध्ये आलं होतं. इफ एन ऑफ एस इज इक्वल टू 2 आहे अँड एन ऑफ ए इज इक्वल टू 1 आहे, देन फाइंड पी ऑफ ए. तर बघा याच्यामध्ये आता गिवन आपण लिहून घ्यायचं काय काय दिलेलं आहे बघा. एन ऑफ एस आहे तुमच्याकडे 2, एन ऑफ ए आहे आपल्याकडे 1 आणि पी ऑफ ए त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं, म्हणजे प्रोबॅबिलिटी काढा म्हटलं आहे. तर फॉर्म्युला काय असते, एन ऑफ एस डिनोमिनेटरमध्ये लिहितो आपण आणि एन ऑफ ए जो आहे तो न्यूमरेटरमध्ये लिहित असतो. तर काय होईल, एन ऑफ ए इज इक्वल टू आपल्याकडे 1 आहे आणि एन ऑफ एस किती आहे आपल्याकडे 2 आहे. ठीक आहे, अशा प्रकारे त्याचा आन्सर मिळेल आपल्याला. चला त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे एक्झाम मार्च 2024 मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. 2 डिजिट नंबर आर फॉर्म युझिंग डिजिट्स 2 3 अँड 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट राईट सॅम्पल स्पेस. मग आपल्याला काय दिलं आहे गिवनमध्ये बघा, आपल्याला काय दिलं आहे, डिजिट्स दिले आहे त्यांनी. डिजिट्स कोणते आपल्याकडे 2 3 अँड 5. ठीक आहे, आपल्याला काय तयार करायचं आहे, 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, तयार करायचं आहे. तर कोणकोणते होतील 2 डिजिट नंबर. ठीक आहे, तर ते होतील बघा त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस यस लिहिणार आपण. ठीक आहे, यस काय असते आपली सॅम्पल स्पेस. ओके, सॅम्पल स्पेस मग आता आपण बघा 2 3 5 पासून रिपीट न होणारे आपल्याला 2 डिजिट नंबर तयार करायचे आहे. तर बघा कोणता होईल 2 3 2 5. ठीक आहे, त्यानंतर बघा 3 2 3 5. त्यानंतर बघा आता 5 2 5 3.